तेव्हा तो जयकुमार गोरे येऊन बोलत गेला. हे काय लेवलची माणसं आहे ती. रामराजांच्या संबंध केलेल्या आयुष्यभर केलेल्या कामाचं श्रेय चोरून घेणं असल्या गोष्टी व्हायला लागल्या होत्या. कदाचित रामराजांना वाटलं असेल की मी नीरा देवघर बांधलंय आणि 10 किलोमीटरचं काम रणजित निंबाळकरांनी केलं, म्हणून तो पाणीदार खासदार व्हायला लागला. तर ते त्यांना मान्य होणं शक्यच नव्हतं ना. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय माझं युट्यूब चॅनल जाहीर सभा. मित्रांनो, राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. राज्यात निवडणुकीचे पडघम वाजायला लागल्यापासून आपल्याला माहिती आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवार कोण, इथली निवडणूक कशी होणार, कोणाचं पारडं जड राहणार, अशा चर्चा आपण करत असतो. आजची जी मुलाखत आहे मित्रांनो ती वेगळी आहे. कारण आपण राजकारणामध्ये अनेक कुटुंब अशी पाहिलेत ती पिढ्यानपिढ्या राजकारण आहेत, परंतु राजकारणाच्या बाहेर जाऊन समाजकारणामध्ये किंवा समाजाची नाळ जोडलेली काही कुटुंब आहेत, काही घराणे आहेत की त्या घराण्यांची ओळख ही गेल्या 50-60 वर्षांची नाही तर गेल्या जवळपास वर्षापासूनची आहे असं जर म्हटलं तर तुम्हाला विशेष वाटेल. अर्थातच आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेली काही राजे घराणे आणि या राजे घराण्यांच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये एक वेगळी छाप आहे. भले राजकारण हे आत्ताचं लोकशाही पद्धतीचं जरी चालू असेल, परंतु राजे घराण्यांमध्ये आजही जे काही राजकारणाची पार्श्वभूमी आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीच्या वेगवेगळ्या घटना घडत असतात. असंच एक राजघराणं फलटणचं नाईक निंबाळकर, आणि फलटणचं निंबाळकर घराणं म्हटलं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या घराण्याचा थेट संबंध जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याशी. त्याच्यामुळं निंबाळकर हे सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष राजकारणात असलेले आपल्याला रामराजे नाईक निंबाळकर हे माहीतच आहेत. परंतु सध्या फलटणमध्ये जे काही राजकीय घडामोडी चालू आहेत त्याच्याबद्दल आपल्याबरोबर जाणून घेण्यासाठी पिटू बाबा म्हणून ज्यांना खूप प्रेमानं बोललं जातं ते पिटू बाबा उर्फ रघुनाथ राजे नाईक निंबाळकर आहेत. बाबा, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. थँक्यू. बाबा, खरं तर आजची मुलाखत ही खूप वेगळी असणार आहे. फलटण तालुक्यानं काय होतं, बऱ्याच वेळा निवडणुका आल्या की लोक प्रत्येक गोष्टीकडे राजकारण म्हणून बघतात. एक राजे घराणा आणि राजकारणातली जी घराणं आहेत, एक तुमच्याशी लोकांची असलेली कनेक्टिव्हिटी ही जेव्हापासून लोकशाहीच्या निवडणुका सुरू झाल्या तेव्हापासून इतर घराण्यांचा आणि राजकारण्यांचा संबंध आला. परंतु राजे घराण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या म्हणजे आपण जे वतन होतं किंवा लोकांना म्हणजे तुमचं लोकांशी पिढ्यानपिढ्या संबंध आहेत. कसं एकंदरीत, कारण तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी पाहिलेल्या आहेत, म्हणजे एकीकडे राजे घराणे पण पाहिलेलं आहे आणि आपण आता लोकशाहीतलंही राजकारण पाहतोय. आपण राजकारणाच्या गप्पा मारणारच आहोत, परंतु मला थोडीशी उत्सुकता आहे याच्याबद्दल. ह्या सगळ्यांमध्ये नेमका काय फरक आहे? बेसिकली माझा जन्म 1962चा आहे. म्हणजे संस्थानं विलीन होऊन 12 वर्ष झालेली होती आणि संस्थानी वातावरण कायम होतं. अच्छा. परंतु फलटण हे काय फार असं मोठं संस्थान नव्हतं की म्हणजे अगदी राजेशाहीत लोळत होते, पैशात लोळत होते वगैरे, अशी परिस्थिती नव्हती. अच्छा. श्रीमंत शेतकरी जसे असतात अच्छा तसं आमचं घराणं होतं. राजवाडा पिढ्यानपिढ्याचा होता म्हणून होता आणि सहकारात गेलेलं घराणं, राजकारणात गेलेलं घराणं, म्हणून नावारूपाला आलेलं घराणं, राजघराणं असं आम्ही. इतिहास प्रसिद्ध तर होतोच, परंतु माझ्या आजोबांनी सहकारी साखर कारखाना सुरू केला तो 54-55 साली सुरू केला. सहकारातलं अग्रगण्य घराणं म्हणून त्यावेळेला आमची प्रसिद्धी असायची. त्यावेळेला साखर कारखानदार घराण्यांना लोक साखर सम्राट म्हणत असत. असा काळ तो होता. माझे आजोबा काँग्रेसचे होते, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष पण होते, अनेक वर्ष प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. बेसिकली माझ्या आजोबांचा संबंध हा
सोशलिझमशी आला. ओके. 1939 साली त्यांची भेट राम मनोहर लोहिया आणि वल्लभभाई पटेल ओके. ह्या ग्रुपशी झाली. बर. डॉक्टर आंबेडकर यांच्याशी झाली. बर. आणि डॉक्टर आंबेडकरांनी सांगण्यावरून डॉक्टर आंबेडकरांच्या सांगण्यावरून महाराजांनी एक आयवळे नावाचे ग्रस्त बर फलटणच्या कायदे मंडळावर इंडक्ट करून घेतले होते. बर. श्रीरंग दादू आयवळे असं त्यांचं नाव होतं. अच्छा. आणि दरबारात ते बसत असत. अच्छा. कायदे मंडळात. कायदे मंडळात. बर. कायदे मंडळात महाराजांच्या ते होते. अच्छा. महाराज हा एक वेगळ्या पद्धतीचा माणूस होता. बर. माझे पंजोबा सुशिक्षित होते, मुदोजीराव नाईक निंबाळकर. अच्छा. आणि हे सुशिक्षित असल्यामुळे एक समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा विशाल होता. ओके. मला आठवतं माझे आजोबा 1:20 जेवायचे दुपारी. त्यावेळेला फलटणमध्ये काय हॉटेल्स नव्हती किंवा फलटणमध्ये रेस्टॉरंट्स तर त्यावेळेला अजिबातच नव्हते. एक माधव आश्रम म्हणून होतं आणि नंतर भोजराज झालं. अच्छा. 1:20 राजवाड्याच्या देवीच्या चौकात जेवण वाढलं जायचं. गावातले भिकारी, गावातले सगळ्या प्रकारचे वंचित लोक, म्हणजे सोडून दिलेली पोरं, वेडे, काही समाज जे अगदीच गरीब होते असे काही समाज असे त्या ठिकाणी यायचे आणि महाराज त्यांच्या बरोबर पंक्तीला बसून त्यांना जेवायचे. जेवण पण काय असं बासुंदीचं जेवण राजवाड्यातलं नसायचं. कुठं कांद्याची पात, कुठं ताक, कुठं सांडगा, अशा पद्धतीचं जेवण असायचं. साधं जेवण असायचं पण पोट भरून वाढायचं. अशी ती पद्धत त्या काळात होती. राजवाडा हे ठिकाण असं होतं ज्या ठिकाणी सगळ्यांना सावली मिळायची. अच्छा. राजवाड्याच्या बाहेर एक पाळणा होता. कोणाला मूल नको असेल तर तिथं आणून टाकून द्या. बर. एक खुर्ची होती, त्याच्यावर कोणाला म्हातारा माणूस नको असेल तर त्याच्यात अजून आणून सोडा. बर. अशी पद्धत त्या काळात होती. अच्छा. आणि अपत्यस्थाने प्रजाजनः, ओके, हे घोषवाक्य उराशी बाळगून माझे आजोबा महाराज मालोजीराव आणि महाराणी साहेब लक्ष्मीदेवी हे जगले आणि ते वाक्य त्यांनी आचरणात आणलं. ही खरी परिस्थिती या घराण्याच्या एकंदर वागणुकीतली आहे. अच्छा. आता त्याच्यानंतर राजकारणाचा प्रवास सुरू झाला. मला एक फार मोठी गंमत वाटते की वल्लभभाई पटेलांच्या आव्हानावरून सर्वस्व लोकशाहीला अर्पण करून जी घराणी लोकशाहीच्या प्रवाहात सामील झाली त्यांना राजे म्हणून कायम हिणवलं जायचं. बर. राजे म्हणून हिणवलं जायचं. अच्छा. अजून सुद्धा हिणवलं जातं. तुम्ही काय स्वतःला संस्थानिक समजता का? अच्छा. आम्हाला राजे बिजे म्हणण्याचं कारण नाही. अच्छा. वगैरे असं पुढारी बोलतात. अहो, परंतु ज्या मानाने राजे लोकांच्या जवळ होतं किंवा राजे लोकांचे राजवाडे दिसतात ते राजवाडे त्यागावर उभे होते. बरोबर. आणि आमच्यासारख्याच तर राजवाड्याच्या आत आता कोर्ट आहे. बर. म्हणजे ज्या वेळेला समाजाला गरज होती त्यावेळेला स्वतःची घरं सुद्धा देऊन टाकली. अशी परिस्थिती फक्त राजे लोकांनीच केलेली आहे. अच्छा. कुठल्याही पुढाऱ्यांनी कधीही कुठल्याही कॉलेजला किंवा कुठल्याही सरकारी ऑफिसला घर दिलेलं मी बघितलेलं नाही. ओके. तुम्ही बघितलं असेल तर मला माहित नाही. मी तरी बघितलेलं नाही. बर. अच्छा. त्यागाची भूमिका समाजामध्ये काम करत असताना त्यागाची भूमिका ठेवावी लागते. हे आजकालच्या पुढाऱ्यांना मान्य आहे असंच मला वाटत नाही. निवडून आला की 5 वर्ष आपण ही मातृभूमी लुटायला आपल्याला लायसन्स मिळाला असं या लोकांना वाटतं. तुम्ही म्हणाल तुम्ही काय करता पुढारी म्हणून? आता आमचा रोल पुढाऱ्याचा आहे. बरोबर.
तर आता पुढारी म्हणून आम्ही काय करतो, करोनाच्या काळात मुदोजी मनमोहन राजवाडा बर. आणि विक्रम विलास नावाचा आमचा शेतातला बंगला, बर. हे दोन्ही आम्ही कलेक्टरला पत्र देऊन ताब्यात दिले होते. बर. मुदोजी मनमोहन राजवाडा हा कम्प्लिटली फर्निश्ड उत्तम कंडिशन मधला राजवाडा आहे. त्याच्यामध्ये करोनाच्या लोकांना राहण्याची परमिशन म्हणण्यापेक्षा वापरायलाच गव्हर्नमेंटच्या ताब्यात उपचार करण्यासाठी आम्ही देऊन टाकण्याची, म्हणजे त्यावेळेस कोविड सेंटरची गरज, कोविड सेंटरसाठी, आणि सरकारला अचानक उभारणं शक्य नव्हतं, आणि बाथरूम्स वगैरे सगळं त्याच्यात व्यवस्थित असल्यामुळे त्यावेळेस तुम्ही कोविड सेंटर राजवाड्यात केलं? नाही, केलं नाही, त्यांनी घेतलं नाही. अच्छा, घेतलं, कलेक्टरनी घेतलं नाही. बर. परंतु आम्ही दोन्ही विक्रम विलास बंगला आणि मुदोजी मनमोहन राजवाडा दोन्ही शासनाला देऊन टाकलं होतं ताब्यात. बर. म्हणजे ह्या पिढीतला देखील आमचा सामाजिक जबाबदारीचा वारसा आम्ही टाकलेला नाहीये. सगळ्या महाराष्ट्रात सगळे पुढारी घरात बसलेले होते. बरोबर. परंतु मी आणि माझा मुलगा विश्वजित हे सबंध तालुका फिरत होतो. अच्छा. आणि तालुक्यात आम्ही काय डॉक्टर्स नाहीये की आम्ही जाऊन लोकांना सांगू की बाबा हा उपचार करा, तो उपचार करा, तसं नव्हतं. परंतु गोष्ट अशी होती की आम्ही समाजाला फक्त एकच सांगत होतो की ह्या संकटात आम्ही तुमच्या बरोबर आहोत. बरोबर. आणि तेच घरात लपून बसलेलो नव्हतो. नाही, बरोबर आहे. तेच खरं तर राजाची ओळखच खरं तर ही असते, आणि तुम्ही ते वेळोवेळी कृतीतनं दाखवली. बाबा, मला एक विचारायचंय की अलीकडच्या काळामध्ये साधारणतः गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रामध्ये जे राजकारण झालं आपण बघतोय की आगली आहे, किंवा एक दुसरी बाजू बघायला पाहिजे की महाराष्ट्रातले सगळेच पक्ष सत्तेत येऊन गेले. म्हणजे याच्या अगोदर कधी असं घडलं नव्हतं. बऱ्याचशा उलतापालत होत आहेत सध्या सगळीकडं राजकीय दृष्ट्या. फलटणमध्ये जी काही समीकरणं झाली, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रामराजे किंवा संजू बाबा असेल, तुम्ही असेल, सगळेजण एकत्रच राष्ट्रवादीमध्ये तुम्ही सर्वजण पूर्वीपासून, म्हणजे पवार साहेबांबरोबरच काम. ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्यावेळेस खूप पेचाची भावना होती का? म्हणजे पेच निर्माण झालता किंवा धर्मसंकट निर्माण झालं होतं का? हो, खूप खूप मोठा पेच निर्माण झाला. त्याचं कारण राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांबद्दल आदर असणारे आम्ही लोक आहे. पवार साहेबांच्याकडे आम्ही एक वटवृक्षाची प्रचंड सावली म्हणून बघत होतो. पवार साहेब ही एक असामान्य ऊर्जा आहे. अच्छा. नाहीतर 84 वर्षाच्या कुणाही माणसाला एवढी धावपळ करणं फिजिकली शक्य आहे असं मला वाटत नाही. त्यांच्यामध्ये ही धावण्याची, धावपळ करण्याची ऊर्जा येते कुठून याचाच मला प्रश्न पडतो. त्यांच्याकडे एक वडीलधारा माणूस, एक वडीलधारी व्यक्ती, एक आपल्या आयुष्याला मिळणारी सावली या दृष्टीने आम्ही पाहिलं. आणि वी ऑलवेज सॉ दादा ॲज अ टायगर. अच्छा. की दादा आहेत, आपल्याला कुठल्या गोष्टीचा धोका नाही. बरं. अशी भूमिका घेऊन जगणारी आम्ही माणसं होतो. आम्ही स्वतःला कधी फार मोठं समजलं नाही. नाही, राजकारणाचा प्रवास बाबा तुमचा खूप वेगळा आहे, म्हणजे तुमच्या संपूर्ण घराण्याचाच वेगळा आहे. परंतु ज्यावेळेस असा पेच निर्माण झाला त्याच्यामध्ये एक गोष्ट संपूर्ण सातारा जिल्ह्यानं, महाराष्ट्रानं, पश्चिम महाराष्ट्रानं पण पाहिली होती की ज्यावेळेस साहेबांनी नव्या पक्षाची निर्मिती केली पुन्हा एकदा, म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट ज्यावेळेस स्थापन झाला तुतारीचं चिन्ह घेऊन, राजघराण्यातले तुम्ही पहिले होतात की तुम्ही सगळ्यात अगोदर साहेबांच्या बाजूने भूमिका घेतली. म्हणजे संजू बाबा आणि आता काल परवा प्रवेश झाला, परंतु तुम्ही सगळ्यात भूमिका अगोदर घेतली होती. त्याचं कारण काय होतं नेमकं? त्याचं कारण असं होतं की माझ्या आजोबा मालोजीराव नाईक निंबाळकर हे एक सिन्सिअर टाईपचा माणूस होता. आणि त्यांनी त्यांचे नेते वल्लभभाई पटेल किंवा राम मनोहर लोहिया किंवा मोरारजीभाई देसाई त्या काळात यांची साथ कधीच सोडली नाही. राजकारणात ते अडचणीत आले परंतु त्यांनी कधी साथ सोडली नाही. त्या गोष्टीचा मला फार अभिमान वाटायचा की महाराजांनी साथ सोडली नाही. निष्ठा ही
फार मोठी गोष्ट त्यांच्या दृष्टीने होती. आणि माझ्या संबंध आयुष्यावर 2 लोकांचा फार मोठा पगडा आहे विचारावर. तो एक म्हणजे यशवंतराव मोहिते साहेब आणि दुसरे पतंगराव कदम. तर पतंगराव कदमांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की ज्या माणसाने तुम्हाला आयुष्यात पहिली संधी दिली त्याची जर साथ तुम्ही कधी सोडली नाही तर तुम्ही मोठे होता. अच्छा. त्याच्यामुळं साहेबांना सोडावं या गोष्टीवर माझा अजिबात संमती नव्हतीच त्या गोष्टीला. अच्छा. विषय असा आहे की आमचं दुर्दैव आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं की पवार साहेबांनी दादा वेगवेगळे झाले. सच्चा कार्यकर्ता जो राष्ट्रवादीचा आहे त्याची परिस्थिती फाटल्यासारखी झाली. बरोबर. काही लोकांची नवीन दुकानं सुरू झाली असतील, काही लोकांना फायदा झाला असेल, काही लोकांना तोटा झाला असेल, पण ह्या फायद्या तोट्याचा विचार आम्ही कधी केला नव्हता. खऱ्या कार्यकर्त्याला मात्र दुःखच झालं. खऱ्या कार्यकर्त्याला 100% दुःख झालं. सुप्रियाताई जिंकल्या तर आनंद झाला, पण वहिनी पडल्या त्याचं दुःखही झालं. अच्छा. विषय असा आहे की सच्चा कार्यकर्ता जो होता तो खरोखरच याच्यात आनंदात होता का, हा खरा प्रश्न आहे. जिंकायचं कोणाच्या विरोधात? आपल्याच माणसाच्या विरोधात. हरवायचं कोणाला? आपल्याच माणसाला. यालाच धर्मसंकट म्हणतात. याला धर्मसंकट म्हणतात. भयानक आहे. अच्छा. आणि आता लोक म्हणतायत की कदाचित परिस्थिती अशी येईल की दादा आणि साहेब पुन्हा एकत्र येतील. मी खरं सांगू का, सच्चा कार्यकर्ता जो राष्ट्रवादीचा असेल त्याच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस तो असेल त्या दिवशी हे आमचे नेते दोघं एकत्र येतील. अच्छा. हे बघा, दादांच्यावर टीका करून मला पवारसाहेबांच्या जवळ जाऊन कुठलंही पद मिळवायचं नाहीये, कारण कुठल्याही प्रकारची राजकीय अँबिशन मला नाही. मी साहेबांना पितृतुल्य मानतो, त्यांना मी वडील, माझ्या घरातला वडीलधारा मानतो, म्हणून मी त्यांच्या बरोबर आहे. मला काय आमदार खासदार असलं व्हायचं नाहीये. मी एका वेगळ्या सोसायटीमध्ये जगणारा माणूस आहे. राजकीय पुढारी, आमदार खासदार, मिनिस्ट्री या गोष्टीचा मला फारसा सोर्सच नाही. अच्छा. इंटरेस्ट नाही त्याच्यात फारसा. माझा जो सामाजिक स्तर आहे, जो मला माझ्या जन्माने प्राप्त झालेला आहे, तो सामाजिक स्तर मला पावतो आणि त्या सामाजिक स्तरात मी वावरतो ज्या ठिकाणी कुणीही कमी नसतो, कुणीही जास्ती नसतो. पैशावरून माणसाची किंमत केली जात नाही. बरोबर. एखादं जुनं खानदानी घराणं भले ते आज गरिबीत असेल, परंतु त्या घराण्याला किंमत देऊन किंवा एखाद्या सामाजिक रामोशी समाजातल्या माणसांना, धनगर समाजातल्या माणसांना किंमत देऊन जगणं, हा जो पुरोगामी महाराष्ट्राचा विचार आहे, हा ओतप्रोत माझ्या डोक्यात भरलेला आहे. अच्छा. बर. आणि हेच कारण तुम्हाला साहेबांकडे खेचून नेतं. अच्छा. माझ्या पंजोबांनी 1909 साली शेअर पोर्टफोलिओ काढला होता. बर. शेअर्स घेतले होते 9 साली. 1909 ला. बर. त्यांनी त्यांच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, पैसा पैसा जोडावा, लाखांनी ओढावा. बर. व्यवहार कधी न करावा. बर. आणि शेवटच्या पानावर लिहिलं होतं, नाग म्हणून आहे बापडा. बर. आणि गोऱ्या कातडीचा आणि निळ्या डोळ्याचा म्हणून आहे आपला. अच्छा. बर. नाग म्हणून आहे बापडा. अच्छा. आणि गोऱ्या कातडीचा आणि निळ्या डोळ्याचा म्हणून आहे आपला. अच्छा. म्हणजे कदाचित ब्रिटिशांबद्दल ते बोलत असतील किंवा मला माहित नाही, परंतु ते 2 वाक्य मला भावून गेले. बर. यशवंतराव मोहित्यांचा पगडा माझ्या आयुष्यात, माझ्या संबंध लाईफमध्येच माझ्या मावशींच्या हसबंड ते. बरोबर. आणि माझ्या मावशी मला आईप्रमाणे होत्या, मोहिते साहेब मला माझ्या स्वतःच्या वडील धाऱ्यांप्रमाणे होते.
यशवंतराव मोहिते नेहमी म्हणायचे, बहुजन समाजाचा इतका मोठा पगडा माझ्या डोक्यावर आहे की सकल मराठा मी कधीच मानलेलं नाही. मी बहुजन मराठा ही संज्ञा मानतो. आणि मेल्यानंतर जगणार कोण, तर बहुजन कार्ड खेळणारा माणूस. मग ते सयाजीराव महाराज गायकवाड असोत, ते शाहू महाराज असोत, ते शिवाजी महाराज असोत, त्या संभाजी महाराज असोत, ते मालोजीराव नाईक निंबाळकर असोत किंवा मुदोजीराव नाईक निंबाळकर असोत. आज संस्थानं विलीन होऊन इतकी वर्ष झाली तरी आज कुठल्याही जातीचा टॅग न लावता, कुठल्याही या जातींची जी राजकारण आता आलेली आहेत याचा आम्हाला टॅग न लागता आम्ही सगळ्या समाजाच्यातून मिक्स होत चाललेलो आहोत. बिकॉज वी आर अ ब्लेंड. बरोबर. बहुजन समाजाचा खरा आचरणात आणून जगणारी माणसं आम्ही आहोत. अच्छा. आता माझ्या वडिलांचं ज्या वेळेला हे असतं, ताट असतं, वर्षश्राद्ध असतं, 12 बलुते बसतात. आणि 12 बलुत्यांचं सगळं अशाच पद्धतीने लग्नांच्यात कार्यांच्यात आमच्याकडे असतं. आपण सगळ्यांनी आपल्या देशाचं संविधान स्वीकारलं, लोकशाही अंमलात आली, परंतु आता आपण थोडंसं फलटणच्या विषयावरती खरं तर बोलत होतो. मध्येच तो एक विषय आला म्हणून तो जाणून घ्यावासा वाटला. पण पुन्हा एकदा मला ज्यावेळेस राष्ट्रवादी फुटली त्यावेळेस आता पाठीमागच्या महिन्यात ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये अजितदादांनी एका भाषणामधून आपल्याकडचे जे आता फलटणचे जे आमदार आहेत दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली होती की दीपक चव्हाण हेच उमेदवार असतील. तरी देखील मग संजू बाबा आणि दीपक चव्हाण यांचा काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश झाला आणि रामराजे नाईक निंबाळकर यांची सध्याची भूमिका काय, म्हणजे ह्या दोन्ही प्रश्नांचं एकत्र उत्तर. खरं सांगू का, मी काही या गटातला डिसाइडिंग फॅक्टर मधला माणूस नाही. संजू बाबा पहिल्यापासूनच शरद पवारांच्या बाजूलाच अट्रॅक्टेड होते. बरोबर. पहिल्यापासून मला माहिती आहे की जशी माझी विचारसरणी आहे तशीच संजू बाबांची विचारसरणी आणि तशीच रामराजेंची देखील आहे. बरोबर. रामराजे काँग्रेस एसचा माणूस. बरोबर. परंतु तरी ते दादांच्या बरोबर गेले. त्याचं कारण होतं की भयंकर त्रास आम्हाला होत होता विरोधकांकडून. खोट्या केसेस केल्या जाणं, लोकांना अडकवलं जाणं, रामराजांच्या संबंध केलेल्या आयुष्यभर केलेल्या कामाचं श्रेय चोरून घेणं, असल्या गोष्टी व्हायला लागल्या होत्या. कदाचित रामराजांना वाटलं असेल की मी नीरा देवघर बांधलंय आणि 10 किलोमीटरचं काम रणजित निंबाळकरांनी केलं म्हणून तो पाणीदार खासदार व्हायला लागला. तर ते त्यांना मान्य होणं शक्यच नव्हतं ना. किंवा अनेक खोट्या केसेस अनेक लोकांवर फलटण मधल्या व्हायच्या आणि प्रशासनाची दहशत ही समाजावर बसवायची आणि राजकारण करायचं. पोलीस स्टेशन, रेव्हेन्यू या सगळ्या गोष्टीतून प्रचंड प्रमाणावर त्रास फलटण तालुक्यात झाला, दहशत बसवली गेली. आणि हा जो प्रकार होता हा त्यांना मान्य होता असं मला वाटत नाही. मला तर नव्हताच. त्याच्यामुळे माझी भूमिका पहिल्यापासूनच क्लिअर होती की मला हे मान्य नाही, मी यांच्याबरोबर राहू शकत नाही. माझ्यावर सुद्धा 307ची केस लावली होती. आता रस्त्यावर जाऊन मारामाऱ्या करणाऱ्यांपैकी मी असू शकतो का? विषय असा आहे की 307ची केस माझ्यावर लावली खोटी, त्याचा पुढं कॉम्प्रोमाइज झाला, ते राजकारण बदलत गेलं, ट्विस्ट होत गेलं, त्याच्यानंतर त्यांना ते लढवण्यात इंटरेस्ट राहिला नाही वगैरे वगैरे वगैरे. परंतु गोष्टी अशा आहेत की ह्या किळसवाण्या आहेत. खोट्या केसेस मध्ये त्या मांडवा खालून जाणं मला वाटत नाही सोपं आहे म्हणून. हा, आणि कदाचित रामराजांच्यावर सुद्धा खंडणीची केस लावण्याचा प्रयत्न केला. रामराजांच्या सख्या बहिणीची जमीन लँड माफियाजनी खाल्ली आहे विरोधकांच्या, हे माहिती आहे तुम्हाला? हा इतका विचित्र गोष्ट होती. प्रत्येक संस्थेला त्रास होता, माहितीचे अधिकार, कॉन्ट्रॅक्टर्सला त्रास, फलटण मधल्या बिल्डर्सला त्रास,
सगळीकडं बेबंदशाही या तालुक्यात माजली होती. अच्छा. आणि कदाचित त्याच्यामुळे रामराजे अजितदादाबरोबर जाऊन लोकांना प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न करत असतील असं मला वाटतं. अच्छा. आत्ता सुद्धा जे राजकारण चाललेलं आहे ते कधी कमिन्स बंद पाडायलाही लोक जातात, तर कमिन्सच्या लोकांकडून रामराजे कमिशन खातात अशी आवई उठवली जाते. रामराजे कमिशन कशासाठी खातील? रामराजे एक सामाजिक स्तर असलेला माणूस आहे. बरोबर. आमचे विरोधक असे दाखवायचा प्रयत्न करतायत की आम्ही गर्भ श्रीमंत आहोत, आम्ही नाईक निंबाळकर आहोत, आम्ही राजघराण्याचे आहोत. सगळं साफ झूट आहे. विषय असा आहे की फलटणच्या राजघराण्यात गेल्या 9 पिढ्यात सख्खा भाऊ नव्हता. त्याच्यामुळे इस्टेटीत वाटणे असणं, कोणी गर्भ श्रीमंत असणं हे शक्यच नव्हतं. फलटणचं राजघराणं श्रीमंत होतं, त्याच्यात आम्ही 3 भाऊ आहोत. रामराजे, मी आहे, संजू बाबा आहे. आणि जितकं फलटण सारख्या छोट्या संस्थानाच्या राजे लोकांकडे असतं तितपतच आमच्या जवळ आहे. अनैसर्गिक पद्धतीने श्रीमंत झालेली जी माणसं असतात त्याच्यात आम्ही मोडत नाही. अच्छा बाबा, ह्या सगळ्या गोष्टींचा किंवा ह्या सगळ्या तुम्ही म्हटला की राजकारणाचा स्तर ढासळला, फलटणच्या विकासावर याचा परिणाम झाला? फलटणच्या विकासावर याचा परिणाम झाला नाही. त्याचं कारण रामराजांनी जो निर्णय घेतला अजितदादांच्या बरोबर जाण्याचा, त्याच्यात अजितदादांनी प्रचंड पैसे या फलटण तालुक्याला दिले आणि तो त्यांचा या तालुक्यावर उपकार आहे. अच्छा. परंतु विश्वास जो काही असतो तो आमच्या विचारसरणीवर आहे. बरोबर. वाडवडिलांनी जो मसाला डोक्यात भरला, माझे आजोबा काय सांगायचे माहितीये का? माझे आजोबा सांगायचे की तुम्ही ह्या घराण्यात जन्म घेतलाय तर तुम्ही दुसऱ्याचं शेत भिजवण्याचं स्वप्न बघा. अच्छा. तुम्ही दुसऱ्याचा मुलगा शिकवण्याची महत्वाकांक्षा तुमची असली पाहिजे. अच्छा. म्हणजे समाजासाठी जागा हा थोडक्यात त्याच्यातला अर्थ होता. बरोबर. स्वतःच्या घरच्या पुरता प्रपंच कुणीही करतो. राजकारण करत असताना प्रपंच, आरोग्य आणि शिक्षण या 3 गोष्टीत राजकारण कधी करू नका, हे महाराज शिकवायचे. आणि त्या पद्धतीने आम्ही जगण्याचा प्रयत्न केला. आता आमचे विरोधक म्हणतात की एसटी स्टँडवर जर खिसा कापला गेला तर रघुनाथ राजांना 8 आणे त्याच्यातले आणून द्यावे लागतात, रुपया जर चोरट्याला सापडला तर. काय हास्यास्पद आहे, हास्यास्पद आहे. म्हणजे त्यांचे ते आरोप सुद्धा आम्हाला हसायला येत, अशी परिस्थिती आहे. कसं होतं, ज्यावेळेस राजकारणाचा स्तर ढासळतो त्यावेळेस काय होतं हे गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रानं पाहिलं. खरं तर हे बघा, ध्येय राहिलं नाही, बरोबर, धोरण राहिलं नाही, पक्ष राहिला नाही, प्रेम राहिलं नाही, कुटुंब राहिलं नाही, निष्ठा राहिली नाही. बरोबर आहे. हे सगळं काहीच नाही ना, काहीच नाही. महाराष्ट्र अशा पद्धतीने इतक्या अधोगतीला, कधी राजकीय अधोगतीला गेला नव्हता. बरोबर, कधीच नाही गेला. बरोबर. लोक पूर्णपणे हे विसरून गेले की 106 लोकांचा हुतात्मा बळी ज्या वेळेला झाला त्यावेळेला मुंबई ही महाराष्ट्राकडे राहिली. बरोबर. ती मुंबई आणि हा महाराष्ट्र संपूर्णपणे गुजरातने लुटून नेला तरी जर ही माणसं गप्प बसणार असतील आणि लाडक्या बहिणींना 4 पैसे देऊन तिच्या मुलाला जर नोकरी देणार नसतील तर लाडक्या बहिणीच्या मुलाचं म्हणजे भाच्याचं काय? आणि खासदारकीच्या आधी लाडक्या बहिणी का आठवल्या नव्हत्या हा पण प्रश्न आहेच ना. बरोबर. हे सगळं जे आहे, लाडक्या बहिणी, वेगवेगळ्या योजना, लाडका भाऊ, हे सगळे लाडके खासदारकीच्या झटक्यानंतर झालेले आहेत. आणि हे इकॉनॉमिकली मला वाटत नाही, मी काय इकॉनॉमिस्ट नाहीये, परंतु मला वाटत नाही की हे इकॉनॉमिकली
पॉसिबल आहे राज्याच्या तिजोरीला हे चालू ठेवणं. अच्छा बाबा, फलटणच्या विकासाच्या दृष्टीनं आता ही निवडणूक किती महत्वाची? फलटणच्या विकासाच्या दृष्टीने आणि विकासाची गती कायम ठेवण्यासाठी, ही गती कायम ठेवण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. रामराजांना, संजूबाबांना जर राजकीय स्थैर्य मिळालं तरच इथली इंडस्ट्री स्थिर राहणार आहे, इथले कारखाने स्थिर राहणार आहेत. नाहीतर एका पुढाऱ्यांनी हा कारखाना खाल्ला, दुसऱ्या पुढाऱ्यांनी तो कारखाना खाल्ला. श्रीराम कारखान्याला पुनर्जन्म रामराजांनी दिला. दत्त इंडिया म्हणजे पूर्वीचा फलटण शुगरचा पुनर्जन्म रामराजांनी रुपारेल मॅडमला इथं आणून दिला. हा साखर धंदा. आणि तुम्ही दुसरं एक लक्षात ठेवा की श्रीराम कारखाना, त्याच्या खालची जमीन आमची, सगळं आमचं, तरी आम्ही त्याला सहकारीच ठेवलाय, शेतकऱ्याच्या मालकीचाच ठेवलाय. बरोबर. सगळे पुढारी आम्हाला त्यावेळेला सांगत होते प्रायव्हेट करा, परंतु याच्यात कोट्यावधी रुपये फॅमिलीतून घालून सुद्धा आम्ही त्याला सहकारी म्हणजे सहकारीच ठेवला. कारण राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये मालोजीराव नाईक निंबाळकर आणि शिवाजीराजेंची असलेली ती ओळख होती. अच्छा. आम्हाला आमची राजकीय ओळख, सहकारातली ओळख पुसून घ्यायची नव्हती आमच्या पूर्वजांची. बरोबर. म्हणून तो कारखाना सहकारीच राहिला. अच्छा. आणि तो सहकारी आहे याच्याबद्दल आम्हाला फार मोठा अभिमान आहे. तो काय संजीवला चालवता येत नाही असं नाहीये, परंतु आमचं एकच ठरलंय की जर राजकारण आलं तर प्रपंच बिघडतो. बरोबर. आणि प्रपंच व्यवस्थित राहावा म्हणून हे कारखाने आम्ही चालवतच नाही. अच्छा. आम्हाला चालवायचे नाहीयेत. बरोबर. करेक्ट काटा, करेक्ट दिवशी पेमेंट. 10,000 टनी श्रीराम कारखाना आता होतोय आणि 20,000 टनी दत्त इंडिया आता होतोय. अजून काय या तालुक्याला हवंय? बर. बागायतदार हा सुधारत चाललेला आहे. आता काल एक महाभाग गेले होते दत्त इंडिया बंद पाडायला. ज्या वेळेला हा बंद पडला होता आणि लोक रडत बाहेर बसली होती, त्यावेळेला हे महाभाग कुठे होते? म्हणजे चालू झाल्यानंतर यांना ज्या वेळेला पैसे हळूहळू लोकांना मिळायला लागले, मागे राहिलेले पैसे सुद्धा लोकांना मिळणार आहेत. अच्छा. दत्त इंडिया सगळे पैसे लोकांना देणार आहे. बरं. अशा परिस्थितीमध्ये दत्त इंडियाला आडवं लावायचं, बंद पाडायचं, हे सगळे इलेक्शन गिमिक्स आहेत. याच्या पलीकडे काही नाहीये. तुम्हाला मी सांगतोय ना की स्तरच ढासळलाय राजकारणाचा. ठीक आहे. रामराजांच्या आईंबद्दल बोलून झालं, रामराजांच्या मंडळींबद्दल बोलून झालं. आमच्या वहिनीसाहेब 75 वर्षाच्या आहेत. त्यांच्याबद्दल परवा तो जयकुमार गोरे येऊन बोलत गेला. हे काय लेवलची माणसं आहे ती? व्हॉट लेवल आले? असू द्या, ठीक आहे. तुम्हाला राजकारणात राहायचं असेल तर तुमच्या घरातल्यांना आणि तुम्हाला ही चिखलफेक सहन करावी लागते. हे ओळखून आम्ही आहोत, संयमाने आम्ही आहोत. आणि आमच्याकडचे काही लोक फुटले, ती मलिदा गँग फुटलेली आहे. अच्छा. तुमच्या बारामतीचाच शब्द आहे मलिदा गँग. आणि मलिदा गँग गेल्याने काही फारसं होत नाही. हे लोकसभेच्या निकालात बारामती ती सिद्ध झालेलं आहे आणि फलटण मध्ये सुद्धा सिद्ध होईल. अच्छा. जे मलिद्यातले लोक गेलेले आहेत त्यांचा आम्हाला काहीही फरक होणार नाही. फलटणचे लोक राजघराण्याला ओळखून आहेत आणि हे प्रेम कधीही कमी होणार नाही, एवढी तुम्हाला निश्चित खात्री या ठिकाणी मी देतो. शेवटचा एक प्रश्न घेतो बाबा. आता विधानसभेची निवडणूक तुम्ही तुतारीचं चिन्ह घेऊन लढताय. कदाचित परत दीपक चव्हाण हेच उमेदवार आहेतच. कशा पद्धतीने ही निवडणूक जिंकण्याचं तुमचं प्लॅन आहे? लोकमतातून लोकांचा विश्वास. जाहीरनामा काय असणार आहे किंवा कोणती कामं, तुमचं व्हिजन काय, फलटणसाठी येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये काय करायचं प्रयोजन आहे? पंचवार्षिक मध्ये काय करायचं हे रामराजे ठरवणार. बर. अच्छा. माझा अजेंडा फक्त एकच आहे की फलटण दहशतमुक्त असावं. अच्छा.
त्यांना ज्या बाजूला जायचं असेल त्या बाजूला जाण्यासाठी ते मोकळे असावेत, दहशत नसावी. अच्छा. जसा माण तालुका आज बिहार सारखा झालेला आहे, तो प्रकार माझ्या तालुक्यात घडू नये. ज्या तालुक्याच्या राजाने हा तालुका अपत्यस्थाने प्रजाजना असा सांभाळला, मग त्या राजाची ती लाडकी मुलं जर राजघराण्याच्या विरोधात गेली तर, आणि त्यांनी आम्हाला जर इलेक्शन मध्ये पाडलं तर त्यांनी दिलेला निर्णय आम्ही मान्य करू. अच्छा. परंतु दहशतीमध्ये आमचे बांधव जावेत असं आम्हाला वाटत नाही. अच्छा. बीजेपी कडून डिपार्टमेंटल दहशत जी काही झाली ती अक्षम्य आहे. बरोबर. अक्षम्य आहे आणि भयानक आहे. कोणावर कसलीही दहशत होऊ शकते. इन्कम टॅक्स, ईडी, सगळ्या दहशती होऊ शकतात. करा, काय करायचं ते करा. अच्छा. म्हणजे शेवटी तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, अफजल खान सुद्धा फलटणवर चालून आलाच होता. फलटण टिकलंच ना. हा, फलटण काही इतिहासात जमा झालं नाही. मग हे ईडी आणि हे सगळं तुमचं सीबीआय आणि ईडी याचं सुद्धा अरिष्ट जे काही याचे ते येईल आणि जाईल. फलटण राहील, आबादित राहील. शेवटी हे रामनगरी आहे. आणि हे असलं चिटिंग काही कामाचं नसतं. काही कामाचं नसतं. हे चिटिंग इतिहासात तुम्हाला बदनाम करून जातं. बिगेस्ट विलन ऑफ दिस इरा विल बी these people. It's very sad, but I don't know. म्हणजे रॉंग फिडिंग मुळे कदाचित मोठे पुढारी असे वागत असतील. मला आठवते बीजेपीचे ज्यावेळेला अटल बिहारी साहेब पुण्याला येत होते त्यावेळेला मातीत बसून, समोर मातीत बसून मी लेक्चर्स ऐकायचो. परमेश्वरासारखा माणूस होता, पण तशी माणसं आता नाहीत दिसत. विचित्र दिसतं. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ते पुढारी गुंडासारखे दिसतात. अच्छा. इट्स हॉरिबल. म्हणजे आज पवार साहेबांच्याकडे बघितलं की शांत संयमी मनुष्य त्या ठिकाणी दिसतो. असामान्य ऊर्जा दिसते. त्या असामान्य ऊर्जेला नमस्कार करावा असा वाटतो. दादाला पण नमस्कार करावा असा वाटतो. कारण शेवटी दादाकडं एक स्ट्रॉंग नेता म्हणून आम्ही बघितलेलं आहे. त्याला खदा ज्यावेळेला लोक हसतात ना एखाद्या पत्रकार परिषदेत, आम्हाला सण नाही होत. अच्छा. कसं होईल सण? तुम्ही मला सांगा. आमचा नेता आहे आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस तो असेल, किंवा सच्च्या राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस तो असेल ज्या दिवशी साहेब आणि दादा पुन्हा एक होतील. ह्या खरं तर तुमच्या भावना ज्या आहेत त्या एक पवार कुटुंबाबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसतात. जाता जाता फक्त एकच शेवटचा प्रश्न, फलटणकरांना निवडणुकीच्या अनुषंगानं काय आवाहन करा? फलटणकरांना मी या निवडणुकीच्या दृष्टीने एकच आव्हान करीन की भयमुक्त फलटण हे अतिशय गरजेचं आहे. हे कायम भयमुक्तच होतं आणि हे भयमुक्तच राहायला पाहिजे. दहशत करणारा नेता ह्या तालुक्यामध्ये मूळच धरता कामा नये. या स्पष्ट मताचा मी आहे. आमचा जो कॅन्डिडेट आहे तो शिक्षक आहे. अच्छा. सांप्रदायी आहे. आणि त्यांचा कॅन्डिडेट हे दारूचा दुकानदार आहे. खरं तर हे जाता जाता तुम्ही खूप मोठा एक प्रकारचं खूप मोठा आरोप केलेला आहे. कदाचित त्याच्यावरती समोरच्या उमेदवारांकडून किंवा समोरच्या विरोधकांकडून तुमच्या त्याच्यामध्ये उत्तर सुद्धा येऊ शकतात. पण बाबा, तुम्ही खूप छान राजेशाही ते लोकशाहीचा हा जो सगळा प्रवास आहे तो तुम्ही खूपच चांगला, मला वाटत नाही राजेशाही आम्ही बघितलेलीच नाही. नाही मी जन्मलो त्यावेळेला राजेशाही जाऊन 12 वर्ष. राजेशाही ते लोकशाहीचा याचा अर्थ असा की राजघराणे असताना सुद्धा ज्या पद्धतीनं संविधान आपल्या देशामध्ये अंमलात आलं आणि त्या अंमलात आणून आपण सर्व लोकशाही सर्वांनीच स्वीकारली, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही म्हणजे
शेवटी असं नाही झालं ना की राजेशाही आहे म्हणून आम्ही राजांसारखं राहणार. थोडक्यात तुम्ही मी जमिनीवर खरं सांगू का, तनखे बिनखे बंद केले इंदिरा गांधींनी, याचं मला कौतुक वाटतं. बरोबर. हा तनखे बिनखे बंद केले हे इंदिरा गांधींनी चांगलंच केलं. हा आणि जर काही बीजेपी सेंटरमध्ये आता आहे ना, हे जर खरे असतील ना, जर खरंच यांना देशाचं भलं करायचं असेल ना, तर आमदार खासदार यांची पेन्शन्स बंद करा. अच्छा. काय कारण आहे यांना पेन्शन देण्या? यांना आवड असते आणि यांना हौस असते निवडून येण्याची, बरोबर. म्हणून हे इलेक्शनला उभे राहतात. बर. मग ते एकदा पडल्यानंतर किंवा एकदा रिटायर झाल्यानंतर त्यांना पेन्शन देण्याचं काय कारण आहे? त्यांच्या बायकांना पेन्शन देण्याचं काय कारण आहे? ओके. जितके संस्थानिकांचे तनखे अनावश्यक होते, बर, तितकेच हे देखील अनावश्यक आहेत. खरं तर अशा विषयांवर बोलण्यासाठी आपण एक प्रदीर्घ वेगळी मुलाखत सुद्धा आपण बाबा नक्की परत ह्या इलेक्शनच्या नंतर येणाऱ्या काळात जरूर डेफिनेटली घेऊ. पण मित्रांनो, हे होते रघुनाथराजे नाईक निंबाळकर. खरं तर त्यांची बोलण्याची शैली असेल किंवा त्यांच्याकडून वेगळ्या पद्धतीची माहिती ही खूप इंटरेस्टिंग आहे. अनेक लोकांना त्यांच्याकडे असलेला इतिहासाचा जो प्रचंड मोठा खजिना आहे तो पण अनेक लोकांना इथं आल्याच्या नंतर माहीत होतो. अर्थात ते खूप चिकित्सक आहेत, ते खूप अभ्यासू आहेत. मी नक्कीच एक इतिहासाच्या अनुषंगाने एक वेगळी मुलाखत फक्त इतिहासाला धरून आपण रघुनाथराजे निंबाळकर यांची जरूर घेण्याचा प्रयत्न करू. परंतु आज त्यांनी आत्ताचे सध्या आपल्या लोकशाहीचा जो सगळ्यात मोठा उत्सव असतो, निवडणूक असते, त्याच्याबद्दल आपण थोड्याशा काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी ह्या सर्व मारलेल्या त्यांनी जे हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत याबद्दल तुम्हाला देखील काय वाटतं नक्की जरूर तुम्ही कमेंट करून कळवा आणि आपले YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.